श्री हा स्वामी बोल. समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. हा बोला. हा. आज असा प्रश्न आहे की अनुग्रह म्हणजे नेमकं काय, सद्गुरूंना काय अपेक्षित आहे, अनुग्रह होतो म्हणजे शिष्याने नेमकं कसं वागलं पाहिजे आणि हा तर त्याचा अर्थ ते काय घ्यावा. हो हो, म्हणजे मुख्य काय अनुग्रह म्हणजे गुरु जे आहेत ना ती उपदेश करतात. उपदेश करणे हा त्यातला सगळ्यात मुख्य भाग आहे. आणि उपदेश कशाचा करतात, तर ते ज्ञानाचा उपदेश करतात. मुख्य आत्मबोधाचं विवेचन करणे आणि आत्मबोध त्याच्यामध्ये पूर्णपणे ठासून ठेवणे, की त्याच्या जे ज्ञानाचा गाभा आहे तो ज्ञानाचा गाभा त्यांना समजून सांगणे. आणि म्हणजे त्या माध्यमातून जी काही ऊर्जा असते ना, म्हणजे सद्गुरूपाशी जी एक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेने तो परिपूर्णपणे त्या त्या नखशिखांत त्या भक्तावर कृपा करतात. आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही बदल होतात शरीरातही, मनात आणि बुद्धीत, की आचरणामध्ये खूप मोठा बदल होतो. आणि सांगितलं जातं की तुम्ही आता ह्याच्या पुढे आचरण कसं करायचं ह्याचं विवेचन केलं जातं. तर त्या विवेचनामध्ये मुख्य त्याचा जो गाभा आहे ना तो असा की मी मनुष्य म्हणून जन्माला आलोय, त्यामुळे माझं जो काही कर्तव्य आहे ते कर्तव्य मला जगाच्या कल्याणाकरता करायचं आहे. आणि माझी जी जीवस्थिती आहे त्या जीवस्थितीतून मला आत्मस्थितीमध्ये आणि परब्रह्म परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जायचं आहे. काय हे हा निश्चय करून त्या दिशेने त्याला यात्रेमध्ये पाठवणं पुढे आणि त्याला बळ देणं हे सद्गुरूचा अनुग्रह आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा